नमस्कार मंडळी, येत्या 14 फेब्रुवारीला छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावरती आधारित असलेला छावा चित्रपट प्रदर्शित होतोय। जे लोक चित्रपटाला विरोध करतायत किंवा जे लोक चित्रपटाच्या समर्थनार्थ आहेत, अशी लोक नेमकी कोण आहेत हे पाहण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत। तुम्ही कधी छावा वाचले असेल ना, त्याच्यात पण जेव्हा राजगडावरती सदरेवरती होळीचा जेव्हा कार्यक्रम व्हायचा तेव्हा पण भुत्या नाचायच्या बरोबर, आणि राजे हे नाचवायचे, पण ती एक पद्धत वेगळी होती। सो ऑनेस्टली मला असं वाटतं की असावं, पण ते पारंपरिकरित्या। लेझिम हा आपल्या भारताचा एक राष्ट्रीय खेळच आहे आणि त्याला कुठं कसल्या प्रकारचा दबाव न आणता तो पण सीन असता तर चांगलाच झाला असता। कारण जर तो फक्त मजकुरातच नाही आहे तर मग आपण कशाच्या बेसिसवर तो वापरतो, तर असं होऊ शकतं। ते एक चांगलं आहे, म्हणजे आपल्या जे नवीन पिढी आहे त्यांना कळायला पाहिजे की जुने पारंपरिक नृत्य कसे होते, ते आता डान्स वगैरे क्लब वगैरे जे नृत्य आहेत वेस्टर्न साईडचे, त्याच्यापेक्षा हे जुने पारंपरिक नृत्य किती छान होते। ते महत्त्वाला एखाद्या पिक्चरमध्ये नृत्य करायला लावत असेल ते चुकीची गोष्ट आहे। लाईकवाईज तुम्ही बघू शकता छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्याविषयी असे त्यांना एक शिक्षा दिली होती, छत्रपती शिवाजी महाराजांनी शिक्षा दिलेली आहे, त्यामुळे त्यांनी तो फाडला होता आणि हे तुम्ही इतिहासामध्ये बघू शकता, कुठल्याही एखाद्या पुस्तकामध्ये तुम्हाला भेटून जाईल। महाराजांचा इतिहास, आपल्या महाराजांविषयी बोलताना आपल्याला आपल्याच महाराष्ट्रात भीती वाटते। मग तो कोणत्याही बाजूचा विचार असू शकतो, तो चित्रपटाच्या समर्थनार्थ असू शकतो किंवा चित्रपटाच्या